चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक. बँक मुख्यालयापुढे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देत बँक व्यवस्थापनाला ठणकावलं. भंडाऱ्यामध्ये अभाविपचा 2 दिवसीय जिल्हा अभ्यास वर्ग उत्साहात संपन्न. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग. विविध सत्रांच्या माध्यमातून देण्यात आलं प्रशिक्षण. वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे बाद करण्यात आल्यानं गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांचे मोठे हाल. प्रवासी क्षमता कमी झाल्यानं अक्षरशः डब्याला लटकून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद आणि उपोषणाचा इशारा. 19 महिन्यांची फरकाची रक्कम शासनाकडे प्रलंबित. मागणी करूनही वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप. धुळे जिल्ह्यामध्ये आता रब्बी हंगामाच्या पेरणीनंतर उन्हाळी कांद्याची पेरणी सुरू. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड. अहिल्यानगरमध्ये खराब हवामान आणि काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 2000 हेक्टरवरील संत्रा उत्पादनाला फटका. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20 ते 30% उत्पादनाची शक्यता. संत्रा उत्पादक हवालदिल. इंदापूर तालुक्यामधल्या विड्याच्या पानांची शेती संकटात. विड्याच्या पानावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव. त्यात कीटकनाशकं. मजुरीचे दर वाढल्यानं पानमळे बंद करण्याचं शेतकऱ्यांचं धोरण. जळगावमध्ये बदलतं हवामान आणि अवकाळी पावसाचा तुरीला फटका. तुरीच्या शेंगा पोकळ निघाल्यानं उत्पन्नामध्ये मोठी घट. मुक्ताईनगर, रावेर, भुसावळमध्ये काढणीला सुरुवात. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या बिरदवडीमध्ये कंपनीमधून केमिकल मिश्रित सांडपाणी उघड्यावरती सोडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. ग्रामस्थांकडून तक्रार दाखल. सोलापूर शहरामध्ये बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई. एका दूध विक्री करणाऱ्या महिलेला 1.5 किलो सोनं 50,000 रुपयांमध्ये देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. गोंदियामधल्या देवरीमध्ये हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधले. पोलीस रायझिंग डे निमित्त पोलीस अधीक्षकांच्या 13 मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत. लातूरमध्ये पोलिसांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये खेळाडू सहभागी. 24 खेळांच्या प्रकारामध्ये ही स्पर्धा 7 जानेवारीपर्यंत चालणार. कणकवलीमध्ये 9 ते 12 जानेवारी दरम्यान कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन. कलाकारांचीही राहणार उपस्थिती. चाळीसगावचे किमान तापमान 10.4 अंशांवर. अजून 4 दिवसामध्ये 2 अंशांना तापमान घसरण्याचा अंदाज. कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनानिमित्त विविध उपक्रम. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टकडून उपक्रमाचं आयोजन. कार्यक्रमातून ग्रामीण संस्कृतीचं दर्शन.